तेरे को कभी लगा है तू मरने वाला है? तेरे को कभी लगा है तू मरने वाला है? असं मुन्नाभाई सर्किटला विचारतो ना, असं कोणी मला विचारलं तर मला हीच गोष्ट आठवेल. डोंबिवलीच्या 5 नंबर प्लॅटफॉर्मवरून ऐन गर्दीच्या सकाळच्या वेळी फास्ट लोकल पकडायची सिस्टीम काही निराळीच आहे. तुम्हाला आवडो न आवडो त्याच पद्धतीने तुम्हाला चढावं लागतं. जेव्हा ट्रेन येते तेव्हा फक्त फुटबोर्ड म्हणजे दारात खाली सुरुवातीला जी लोखंडी पट्टी मारलेली असते, ज्याच्यावर खांबाला पकडून उभे राहतात ती, रेल्वेच्या भाषेत गाडीचे पायदार, तीही तुमच्या नशिबात असेल तर दिसत असते. बाकी आत खचाखच बायका भरलेल्या असतात. तर त्या फुटबोर्डवर चवडे टेकवण्याची जागा तुम्हाला मिळू शकते. पण कधी जर ट्रेन थांबण्याच्या आत उडी मारलीत तर? अशा जेमतेम 2 बायका उडी मारून दाराला लटकून उभ्या राहतात आणि ट्रेन थांबते. मग ट्रेनमध्ये या स्टेशनवर 2च बायका चढतात का? तर नाही. त्या 2 बायका जीवाच्या आकांताने धक्के मारून, रडून, ओरडून पलीकडे ठाण्याला उतरण्यासाठी उभ्या असणाऱ्या बायकांचा उद्धार करून थोड्या आत जातात आणि मग अजून 2 बायकांना पाय ठेवण्याची जागा करून देतात. त्या 2 बायका चढल्यावर हे सगळं परत एकदा होतं आणि अशा 2-2 करत 8 बायका चढत असतील असा अंदाज आहे. तर अशी ही इंच इंच लढू सिस्टीम आहे. मी या सिस्टीमचा भाग कधीच नव्हते. कारण कॉलेजमध्ये जाताना मी नेहमी फास्ट ट्रेनने जात असले तरी ती वेळ ऑफिसच्या गर्दीची नव्हती आणि ऑफिसला फ्लेक्सिबल वेळ असल्याने गर्दी टाळता येत असे. मागे एकदा ही सिस्टीम 2-3 गाड्या सोडून बघून ठेवली होती आणि त्यानंतर कधीच नाद केला नाही. पण त्या दिवशी एका मीटिंगसाठी गर्दीच्या वेळी आणि लवकर पोचायचे होते. फास्ट ट्रेनला पर्याय नाही. मी लॅपटॉपची सॅक पुढे लावून उभी राहिले. गाडी आली. लॅपटॉपच्या वजनाने उडी मारून चढता येणार नाही हे माहीतच होते. त्या हिशोबाने जिथे दार थांबेल तो अंदाज घेऊन उभी राहिले. गाडी थांबली. बायका बाहेर लोंबकळत होत्या. बाहेरच्या बायका त्यांना दाबून दाबून आत लोटत होत्या. मला फुटबोर्डवर 4 इंच जागा रिकामी झालेली दिसली. चवडा टेकवण्यापुरती. चढायचं का नाही पटकन ठरवायचं होतं. ही सिस्टीमच अशी आहे. आपण चढलो की मागून आपल्याला आत ढकलणार असा विचार करून पाय टाकला. आतलं एक हँडल जेमतेम हातात आलं आणि ट्रेन सुरू झाली. मला ते कळेपर्यंत ट्रेनने स्पीड घेतला आणि परतीचे मार्ग बंद झाले. त्या क्षणी माझं सगळं वजन त्या हँडलला पकडलेल्या उजव्या हाताच्या 5 बोटांवर आणि खाली जेमतेम टेकवलेल्या पायाच्या 10 बोटांवर होतं. ट्रेन जशी वेग घेते तशी आडवीसुद्धा जोरात हलते. बायकांचं वजन कधी या बाजूला कधी त्या. माझ्या आणि त्या बायकांमध्ये लॅपटॉपची पुढे धरलेली बॅग. लॅपटॉपची बॅग मागे असती तरी बाजूच्या खांबाला लागण्याची भीती होतीच. पण तो पुढे घेतलेला लॅपटॉप टोचला म्हणून मला पुढची बाई मागे तर ढकलणार नाही ना, ही एक भयंकर शंका मनात आली. मी जीवाच्या आकांताने ओरडायला लागले, प्लीज मला आत घ्या. मला लटकायची सवय नाही आहे. मी आता खाली पडीन. असं आणि काय काय मी ओरडत, रडत बोलत राहिले. पुढच्या 4-2 बायकांना त्यातलं गांभीर्य कळलं. आतमध्ये जागा होती. आतल्या बायकांनी थोडी थोडी करून बाहेरच्या बायकांना जागा करून द्यायला सुरुवात केली आणि सगळ्यांनी मिळून मला बऱ्यापैकी आत घेतलं. मी वाट काढून पूर्ण आत गेले. आत बसलेल्या सगळ्या बायका ती बाहेरून ओरडणारी मुलगी कोण होती ते बघायला उत्सुक होत्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर सहानुभूती होती. मी कधी बोलून कधी नजरेने जिला जमेल तिला धन्यवाद दिले आणि कशीबशी खिडकीजवळ जाऊन उभी राहिले. त्या क्षणी मला जाणवलं माझ्या हातापायातली सगळी शक्ती गेली आहे. उभं राहण्यासाठी पण पायात त्राण नव्हते. मी खिडकीला टेकून कशीबशी उभी राहिले. हाताला पण कंप सुटला होता. त्या एका हाताने आणि पायाच्या 10 बोटांनी किती जोर लावून मला ती 10 मिनिटं सांभाळलं होतं. इतकी शक्ती खरं तर माझ्यात नव्हतीच. पण त्यावेळी ती त्यांनी कशी निर्माण केली कल्पना नाही. मी माझ्या डोक्याने घेतलेल्या चुकीच्या ठरलेल्या निर्णयामुळे आलेल्या आपत्तीला माझ्या आतल्या कुठल्या तरी अदृश्य शक्तीने तोंड दिलं होतं. तिने मला सहजासहजी मरू दिलं नव्हतं. मी मनोमन त्या शक्तीचे आभार मानले. कितीतरी वेळ मी गुडघे पकडून उभी राहिले. उजव्या हाताला डाव्या हाताने घट्ट पकडलं. पुन्हा अशी चूक करणार नाही हे स्वतःलाच वचन दिलं. आज ट्रेनमधून पडलेले लोक दिसले आणि पुन्हा एकदा हे सगळं आठवलं. हा सगळा विचार करण्याची आणि चूक सुधारण्याची संधी गेलेल्या माणसांना मिळाली नाही आणि काहींना भक्कम किंमत मोजून हा धडा आज मिळाला हे दुर्दैव. लोकल वाढायच्या तेव्हा वाढतील, शासनाला जाग येईल तेव्हा येईल. आपण आपला जीव सांभाळून राहूया.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.